निर्जन भागामध्ये एक झोपडी बनवून या ठिकाणी राहील. नमस्कार. बीड जिल्ह्यातील विविधतेने नटलेल्या बालाघाटाच्या दऱ्याखोऱ्यात फिरत असताना डोळ्यावर विश्वास बसणार नाही अशा विविधतेचे दर्शन होते. त्यापैकीच बीड जिल्ह्यातील नेकनूर परिसरात असलेल्या बालाघाटाच्या निसर्गरम्य परिसर म्हणजेच वाघदरी. याच निसर्गरम्य वाघदरी परिसरात असलेल्या ब्रह्मपुरी या निर्जन ठिकाणी संत तुकाराम महाराज वारकरी गुरुकुलाची स्थापना करण्यात आली आहे. भगव्या ध्वजांनी सजलेला हा परिसर पाहिला की तपोभूमी हे नाव का दिले असेल याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. संत श्री तुकाराम महाराज गुरुकुलात येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना या निसर्गरम्य परिसरात शांतता आणि आत्मचिंतनासाठी योग्य ठिकाण आहे. याच वातावरणात वारकरी संस्कृतीची पुढची पिढी घडवण्याचा प्रयत्न श्री सत्यवान महाराज यांनी श्री गुरुस्वामी भारतानंदजी महाराज यांच्या प्रेरणेने या गुरुकुलाची स्थापना केली आहे. भारतभूमी ही कित्येक थोर संतांची जन्मभूमी आहे. त्यापैकी श्री संत तुकाराम महाराज. श्री संत तुकाराम महाराजाच्या अभंगाने संपूर्ण महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेला एका वेगळीच दिशा मिळाली आहे. नामस्मरण, भक्ती, सदाचार आणि मानवतेच्या भावना समाजातील तळागाळातील माणसालाही अध्यात्माचा मार्ग खुला करून देण्याचे महान कार्य श्री संत तुकाराम महाराजांनी केले आहे. म्हणूनच या गुरुकुलाला संत तुकाराम महाराजाचे नाव देण्यात आले आहे. ते योग्यच आहे. वारकरी गुरुकुलाची परंपरा म्हणजे केवळ धार्मिक शिक्षण नव्हे तर संत विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा हा एक उत्तम मार्गच आहे. त्यामुळे गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या मनात शिस्त, आत्मविश्वास, सेवाभाव आणि संस्कार रुजवले जातात. गुरुकुलाच्या अभ्यासक्रमामध्ये संस्कृत, संत वाङ्मय, वेदांत, हरिपाठ, कीर्तन, भजन, प्रवचन, मृदुंगवादन, पकवाक वादन हे सर्व शास्त्रीय पद्धतीने शिकले जातात. त्यामुळे संस्काराची, ज्ञानाची, समाज कल्याण करणारी पिढी निर्माण करण्याचे महत्त्वाचे काम गुरुकुल करते. बीड जिल्ह्यातील नेकनूर तालुक्यातील बालाघाट डोंगर रांगेच्या कुशीत तपोभूमी येथील श्री संत तुकाराम महाराज वारकरी गुरुकुल हे त्याच दिशेने जाणारी एक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वाटचाल म्हणून पाहता येते. संतांच्या विचाराची ज्योत, वारकरी परंपरेचा वारसा आणि संस्काराची शिदोरी हीच या गुरुकुलाची खरी ओळख ठरावी अशी मी मनापासून प्रार्थना करतो. सत्यवान महाराज लाटे, रामकृष्ण हरी, श्री संत तुकाराम महाराज वारकरी गुरुकुल, तपोभूमी वाघदारा, श्री क्षेत्र ब्रह्मपूर, नेकनूरच्या या पावन परिसरामध्ये 2018 सालापासून आम्ही इथं वास्तव्याला आहोत. आणि आल्यानंतर 2018ला आम्ही या ठिकाणी या जंगलामध्ये निर्जन भागामध्ये एक झोपडी बनवून या ठिकाणी राहिलो. आणि 18 ते 23पर्यंत आम्ही मुख्य संस्थापक महाराज साधक इथं राहिलो. मुख्य संस्थापक महाराज कोण आपणच आहेत का? हाजी, प्रथमतः आम्ही या निर्जन भागामध्ये आम्हीच राहिलो. अच्छा. कुट्या वगैरे बांधून राहिलो. नंतर एक कुट्या बनवत इतकं बनवलं आणि 2023 साली इथं वारकरी गुरुकुल व्हावं. अच्छा. विद्यार्थ्याला निःशुल्क शिक्षण भेटावं, कोणत्याही प्रकारची फी नसावी हा हेतू आम्ही ज्यांच्याकडे शिकलो अशी परमपूज्य गुरुवर्य श्री भारतानंदजी स्वामीजी महाराज वेदांत साधनास्थली गुरुकुल आडवळगाव होळ त्यांची ती इच्छा आहे. त्यांची इच्छा आहे की असे 10 गुरुकुलं स्थापन झाली पाहिजे. म्हणजे त्यांच्या संस्थापनेतून आम्ही त्यांचे शिष्य आणि ते आमचे गुरु आहेत. पण त्यांच्या आज्ञेने आम्ही या ठिकाणी ही वारकरी गुरुकुल सुरुवात केलेलं आहे 2023 पासून. 2 वर्षात भरपूर सुधारणा झाली. 3रं वर्ष आहे गुरुकुल राहतो आम्ही 18 पासून. अच्छा. तर 23 गुरुकुलची स्थापना केली 2023 पासून. जी. त्याच्या अगोदर तुम्ही इथे वास्तव्याला होते. म्हणजे छोटी कुटिया वगैरे होती त्यावेळेला. छोटी कुठे आम्ही 3-4 साधक राहत होतो. आपला अध्ययनामध्ये राहत होतो. ते गुरुकुल सुरू केले 2023 पासून. तर सध्या किती मुलं? 60 विद्यार्थी. 60 विद्यार्थी.
आणि 5वीच्या नंतरच मुलांना 5वी ते 10वीपर्यंत विद्यार्थ्याला प्रवेश आहे. आता 11वी 12वीचे पण विद्यार्थी आहेत. पण 5वीपासून पुढच्या विद्यार्थ्याला मग संस्कृत गीता असेल, हां हां. हरिपाठ, मृदंग, वारकरी सांप्रदायिक पद्धतीने भजन अच्छा. या ठिकाणी हे मोफत निशुल्क पद्धतीने निशुल्क शिकवलं जातं. हां म्हणजे लोकांच्या वर्गणीद्वारे हे चालते. जे जे हा ओके. जे सर्वसामान्य लोक असतात ते आम्हाला सहकार्य करत राहतात. त्यांच्या वर्गनुसार आम्ही हे करत राहतो. भिक्षा वगैरे चालून हे करत राहतो आम्ही. धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण. संत तुकाराम या महाराज या संस्थेतर्फे फक्त सांस्कृतिक कार्यक्रम किंवा पखवाज वादन सांगतो एवढंच न शिकवता ते कित्येक असं धर्मस्थळाची देखील ते मुलांना घेऊन जातात व ते भेट करतात धर्मस्थळी. आत्ताच ते अयोध्यावरून आलेत. ते 10 ते 15 मुलाला घेऊन अतिशय सुंदर आणि चांगले कार्य ही संस्था करत आहे. जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, रामकृष्ण हरी. धन्यवाद.